तर तुमचं नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव शरद सुभाष केंद्र, गाव रायरास, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आपल्या ऑर्गाची आधुनिक टेक्नॉलॉजी जी आहे, तुम्ही कोणत्या पिकासाठी वापरला आणि त्याची सुरुवात कशी केला? मी पहिल्यांदा हरभरा पिकासाठी आधी वापरलं होतं. अच्छा. हरभऱ्याला चांगला अनुभव आला. ओके. आम्ही पहिल्यांदा हरभरा पिकासाठी पहिली शेती करायच्या टायमाला त्या 8-9 क्विंटल उतार निघाला होता. अच्छा. त्या टायमाला तुमचं औषध वापरलं. त्या टायमाला त्याचा उतार 3 क्विंटलने वाढून 11 ते 12 क्विंटल झाला. बापरे, म्हणजे 4 क्विंटलचा फरक तुम्हाला त्याच्यामध्ये मिळाला. 4 क्विंटलचा फरक मिळाला. त्यापासूनच त्या औषधावर आम्हाला विश्वास बसला. ओके. आणि आता आपण ह्या ज्या ऊसाला वापरला आहे, तर या ऊसाची काय पोझिशन होती अगोदर आणि वापरल्यानंतर काय पोझिशन तुम्हाला तयार झाली? आधी ज्या टायमाला वापरलं नव्हतं त्या टायमाला म्हणजे ऊसाची उंची कमी होती. पानाची रुंदी आहे ते 2 बोटं त्या पानाची रुंदी म्हणजे बसतो. आणि कलर बी त्याचा मोठा होता, म्हणजे पांढरट दिसत होता कलर. अच्छा. म्हणजे असा लांबणं हिरवा गडद किंवा असा काही दिसत नव्हतं. बरं. ज्या टायमाला तुमचं औषध वापरायला चालू केलं, एक स्लरी झाली 45 दिवसाची. ओके. आणि ग्रो औषध 3 फवारण्या झाल्या. अच्छा. म्हणजे ते औषध फवारल्यापासून एक दुसऱ्याच फवारणीला अच्छा एक आम्हाला फरक जाणवू लागला त्याचा. अच्छा. कारण एक फवारणी दुसऱ्या फवारणीला आम्हाला जी 2 बोटाची रुंदी सापडली, पर ती 2 फवारणी झाल्यापासून त्याची रुंदी 3-3.5 बोट लांबली त्याची. म्हणजे 1-1.5 इंच रुंदी त्या पानाची लांबली. अच्छा. म्हणजे हे ट्रीटमेंट देऊन किती दिवस झाले आणि आता किती दिवस झाल्यानंतर हा फरक जाणवते तुम्हाला? ट्रीटमेंट देऊन आता सध्या 20 दिवस झाले, म्हणजे ग्रोची फवारणी करून. अच्छा. आणि स्लरी करून 45 दिवस झाले. अच्छा. म्हणजे 45 दिवसामध्ये हा फरक तुम्हाला इथं जाणवायला लागला? 45 दिवसात खूपच जास्त फरक जाणवला. म्हणजे इतर औषधापेक्षा ह्याची क्वालिटी आणि पानाची रुंदी आणि कलर आणि ऊसाची पेऱ्यातली जाडी, हे सगळंच म्हणजे थक्क करण्यासारखं होतं. अच्छा. मला थोडंसं पान दाखवतं जरा, ते 4 बोटाचं जे आहे तुम्ही म्हणता. हे पान. अच्छा. जरा तुमची बोटं लावा त्याला, बघूया. 4 बोट. अरे बापरे, म्हणजे ही 4 बोटं तुम्हाला इथे दिसतात. आणि पानाच्या जाडीमध्ये वगैरे फरक काय वाटतो तुम्हाला? पानाची जाडी बी म्हणजे पहिल्या ऊसापेक्षा चांगली आहे आणि पानात ताटरपणा जास्त आहे. अच्छा. कडकपणा चांगला आहे. अच्छा. पानाच्या ह्याच्यामध्ये टोटल किती प्लॉट आहे तुमचा? ह्या किती प्लॉटसाठी तुम्ही यूज केला? आता सध्या 2 एकराच्या प्लॉटसाठी ह्याची ट्रीटमेंट चालू आहे माझ्या सध्या. अच्छा. असं सगळा ओव्हरऑल प्लॉट सगळा तसाच आहे? सगळा 2 एकर बघितला तर 4ही बाजूने बघितला तर सगळा सारखा दिसेल का. पेऱ्यातली जाडी असो किंवा तिला लांबी असो किंवा पानाची काय कलर असो, सगळा समान सगळं. अच्छा. जरा दाखवतं मला पेरातली लांबी वगैरे थोडंसं. पेऱ्याची लांबी किंवा जाडी. अच्छा. जाडी वगैरे एकसारखी आहे आणि एकसारखी जाडी आहे, कुठं लहान नाही कुठं मोठा नाही. अजून जाडी वाढेल काय म्हणजे ही नाही. अजून ट्रीटमेंट चालू आहे. दुसरी स्लरी आता अजून 1-2 दिवसांनी होणार आहे. अच्छा. बरं. मातीमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? मातीमध्ये माती आता भुसभुशीत आहे आणि गांडुळाची संख्या फुल वाढलेली आहे. बरं. मातीमध्ये हा भुसभुशीतपणा तुम्हाला इथं जाणवायला लागलेला आहे? मातीमध्ये भुसभुशीतपणा जाणवलं. आता सध्या पाणी तोडल्यामुळे गांडूळ आता सध्या नाही खालच्या ह्याच्यामध्ये गेले. पलीकडे दिसतो ते बघा आता. ओके. बरं. काय अडचण नाही. पण तुम्ही हे जे काय तुम्ही वापरता आणि जे आता ही ऑर्गाची आधुनिक टेक्नॉलॉजी वापरला, त्याच्याबद्दल समाधानी आहात का तुम्ही? समाधानी, 100% समाधानी. ओके. थँक्यू.